नमस्कार, मी प्राध्यापक अमोल बोकरे. आजच्या लेक्चरमध्ये आपण पॉवर सायकलचा अभ्यास करणार आहे. आत्तापर्यंतचा जो पार्ट झालेला आहे त्याच्यामध्ये आपण हीट इंजिनमध्ये हीटचं कन्वर्जन वर्कमध्ये कशा पद्धतीने होतं हा कन्सेप्ट बघितला. हीटचं कन्वर्जन वर्कमध्ये करण्यासाठी 4 थर्मलच्या प्रोसेस त्या ठिकाणी कराव्या लागतात. हीट ॲडिशन, एक्सपान्शन, हीट रिमूव्हल आणि चौथी आहे कॉम्प्रेशन. या 4 प्रोसेसमधील हीट ॲडिशन आणि हीट रिमूव्हल ही प्रोसेस आपण वेगवेगळ्या 3 प्रकारे करू शकतो. म्हणजे हीट ॲडिशनचे 3 टाईप, त्याच्यानंतर एक्सपान्शन चौथा टाईप, पुन्हा हीट रिमूव्हलचे 3 टाईप 7 आणि पुन्हा कॉम्प्रेशनचा एक टाईप 8. म्हणजे या 8 प्रोसेसपैकी 4 प्रोसेस एकत्र घेतल्या तर आपली एक सायकल तयार होत असते. तर ॲक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये या 8 प्रोसेसचं कॉम्बिनेशन तयार करून 5 प्रकारच्या सायकल या ॲक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये वापरल्या जातात. त्याच्यामध्ये पहिली सायकल शिकतोय आपण कार्नॉट सायकल. आता सायकल शिकायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर सायकलमध्ये आपण पहिला पार्ट त्याच्या प्रोसेस सांगायच्या. कोणकोणत्या 4 प्रकारच्या प्रोसेस आहेत, म्हणजेच कुठल्या हीट ॲडिशन, त्यानंतर एक्सपान्शन, हीट रिमूव्हल आणि कॉम्प्रेशन. याचे जे टाईप आहेत, कोणत्या प्रकारचे टाईप आहेत ते प्रोसेसची नावं लिहायची. हा पहिला पार्ट. त्याच्यानंतर दुसरा पार्ट PVTS डायग्रॅम ड्रॉ करायची. PV डायग्रॅम, त्यानंतर TS डायग्रॅम. आणखी तिसरा पार्ट इफिशियन्सी फाइंड आउट करणे. तर या 3 टाईपमधून आपण पॉवर सायकल ही एक्सप्लेन करू शकतो. पहिली पॉवर सायकल आपण स्टडी करूया, कार्नॉट सायकल. या सायकलमधील ज्या 4 प्रोसेस असणार आहेत त्या पहिल्यांदा आपण लिहू. कार्नॉट सायकलमध्ये पहिली प्रोसेस असते प्रोसेस 1 to 2, हीट ॲडिशन ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, किंवा याच प्रोसेसला असं देखील म्हटलं जातं आयसोथर्मल एक्सपान्शन. दोन्हीचं मिनिंग सेम, हीट ॲडिशन ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर और आयसोथर्मल एक्सपान्शन. पुढची प्रोसेस आहे 2-3, आयसेंट्रॉपिक एक्सपान्शन, किंवा यालाच म्हटलं जातं ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. तिसरी प्रोसेस 3-4, हीट रिमूव्हल ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, किंवा यालाच म्हटलं जातं आयसोथर्मल कॉम्प्रेशन. चौथी प्रोसेस असते 4-1, आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन, किंवा ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन. या सिंपल 4 प्रोसेसच्या माध्यमातून कार्नॉट सायकल पूर्ण होते. पहिला पार्ट झाला, आपण सायकल प्रोसेस कोणती आहे ती प्रोसेस एक्सप्लेन केली. त्याच्यानंतर PVTS डायग्रॅम ड्रॉ करणे. कार्नॉट सायकलसाठी आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करू, पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट. एक पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट आहे की ज्याच्यामध्ये पहिला कंपोनंट सिलेंडर, आतमध्ये आहे पिस्टन,
आणि पिस्टनच्या सरफेस खाली वर्किंग मीडिया आहे एअर. एक सिंपल सिस्टीम कन्सिडर केली की ज्याच्यामध्ये पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट आहे आणि वर्किंग मीडिया आहे एअर. आता यामध्ये पहिली प्रोसेस करतोय आपण हीट ॲडिशन ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. इनिशियल ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या इनिशियल प्रॉपर्टीज असतील प्रेशर P, व्हॉल्यूम V, टेम्परेचर T, एंट्रोपी S. प्रोसेस सुरू होण्या अगोदरच्या प्रॉपर्टीज आहेत प्रेशर P, व्हॉल्यूम V, टेम्परेचर T, एंट्रोपी S. त्यानंतर पहिली प्रोसेस झाली हीट ॲडिशन ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. या एअरमध्ये आपण हीट ॲड करतोय आणि हीट ॲड करत असताना टेम्परेचर कसं ठेवतोय आपण कॉन्स्टंट. याचा अर्थ बिफोर हीट ॲडिशन जे टेम्परेचर असेल तेच टेम्परेचर आफ्टर हीट ॲडिशन आपल्याला एअरचं मिळणार आहे. ती डायग्राम मी इथं ड्रॉ करतो. हीट ॲडिशन झाल्यामुळं या ठिकाणी चेंज काय होईल. हीट ॲडिशन झाल्यामुळं एअर मॉलिक्यूलची इंटरनल एनर्जी वाढणार आणि इंटरनल एनर्जी वाढल्यामुळं एअरचं एक्सपान्शन होणार. त्यामुळे पिस्टन या पोझिशन पासून अपवर्ड डायरेक्शनला लिफ्ट होणार. तर इथं सुरुवातीचा एरिया बघा बिफोर हीट ॲडिशन आणि त्याच्यानंतरचा आफ्टर हीट ॲडिशन हा एरिया बघा. याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की पहिली जी प्रोसेस झाली हीट ॲडिशन झाल्यामुळं एरिया जो आहे एअरचा एरिया वाढलेला आहे म्हणजेच एअरचं एक्सपान्शन झालेलं आहे. या ठिकाणी वर्क जे घडलं ते वर्क कोणतं घडलं बघा. पिस्टन या पोझिशन पासून या पोझिशनला जो लिफ्ट झाला तर इथं म्हणू शकतो आपण वर्क घडलेलं आहे. इथं कुणावरती वर्क घडवलं तर एअर पार्टिकल कडून पिस्टन वरती वर्क घडवलेलं आहे. वर्क इज डन बाय एअर ऑन पिस्टन. त्याच्यामुळे पिस्टन अपवर्ड डायरेक्शन वरती लिफ्ट झालेला आहे. आता यानुसार तुम्ही मला सांगू शकताय की प्रॉपर्टी मध्ये बदल काय होईल. आता बेसिक मध्ये हा पार्ट आपण ऑलरेडी सगळा शिकलेला आहात. तरीही इथं लिहितो मी प्रेशर, त्याच्यानंतर व्हॉल्यूम, टेम्परेचर, आणखीन एंट्रोपी किंवा कॉमन लिहितो मी प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, आणखीन एंट्रोपी. पहिली जी आपण प्रॉपर्टी बघतोय ती बघा प्रेशर काय होईल. या ठिकाणी टेम्परेचर कॉन्स्टंट आहे म्हणून इथं मी टेम्परेचर कॉन्स्टंट लिहितो. त्याच्यानंतर या ठिकाणी एरिया बघा हा सुरुवातीचा एरिया नंतरचा एरिया वाढलेला आहे. एरिया ज्या वेळी वाढतो त्यावेळी प्रेशर काय होतं कमी होतं. एरिया वाढला सुरुवातीचा एरिया कमी नंतर एरिया वाढलाय त्यामुळे व्हॉल्यूम काय होतो वाढतो. एंट्रोपी हीट ॲडिशन झालेली आहे त्यामुळे एंट्रोपी इथं वाढणार. बघा या डायग्राम वरून कन्क्लुजन असं लिहू शकतो आपण एरिया काय झालेला आहे वाढलेला आहे आणि हीट काय केलेली आहे ॲड केलेली आहे. त्यामुळं हीट ॲडिशनमुळे एंट्रोपी वाढली. एरिया वाढल्यामुळे प्रेशर कमी झालं. एरिया वाढल्यामुळे व्हॉल्यूम वाढलेला आहे. टेम्परेचर कॉन्स्टंट आहे कारण का प्रोसेसमध्येच कॉन्स्टंट टेम्परेचर आपण मेंटेन केलेलं आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर पुढची प्रोसेस आयसेंट्रॉपिक एक्सपान्शन. यानंतर पुन्हा एअरचं एक्सपान्शन होणार आणि एक्सपान्शन होत असताना मात्र काय होणार आता आयसेंट्रॉपिक. आयसेंट्रॉपिक याचा अर्थ काय नो हीट ॲडिशन नो हीट रिमूव्हल.
हीट ऍड होणार नाही आणि हीट रिमूव्ह होणार नाही, तरी देखील एअर पार्टिकलचं एक्सपान्शन होणार. एक्सपान्शन होणार म्हणजे पुन्हा पिस्टन अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होणार. आता हे एक्सपान्शन का होईल? हीट ऍड न होता एअरची मॉलिक्युल एनर्जी वाढणार नाही, हीट ऍड होणार नाही, त्यामुळे एअरची इंटरनल एनर्जी वाढणार नाही, तरी पण एक्सपान्शन का होईल? तर ऑलरेडी सेल्फ एअरची जी इंटरनल एनर्जी असेल त्याच्यामुळं एअरचं एक्सपान्शन होणार आहे. त्यामुळे इथं हीट ऍड होणार नाही, हीट रिजेक्ट होणार नाही, तरी देखील एक्सपान्शन होणार आणि एक्सपान्शनमुळं पुन्हा इथं वर्क घडलं जाणार. लक्षात आलं? आता याचं देखील कन्क्लुजन इथं लिहू शकतो आपण. याचं काय होतं? एरिया वाढलेला आहे, हीट मात्र नो हीट ऍड किंवा नो हीट रिमूव्ह. पहिल्या ठिकाणी काय झालेलं? एरिया इन्क्रीज आणि हीट आपण ऍड केलेली, बरोबर. आता इथं सेकंड डायग्राम नुसार सांगा मला आता इथं बदल काय काय होईल. आता आयसेंट्रॉपिक याचा अर्थ काय? आयसेंट्रॉपिक याचा अर्थ काय असतो? आयसेंट्रॉपिक याचा अर्थ नो हीट ऍडिशन नो हीट रिमूव्हल. म्हणजे कोणती प्रॉपर्टी कॉन्स्टंट राहणार इथं? एंट्रॉपी ही प्रॉपर्टी कॉन्स्टंट राहील. आता राहिलेल्या प्रॉपर्टी बघा. इथं एरिया वाढलेला आहे, एरिया वाढले की प्रेशर कमी, एरिया वाढले की व्हॉल्यूम वाढणार. टेम्परेचर या ठिकाणी एरिया वाढलेला आहे, एरिया वाढले की टेम्परेचर काय होणार? नो हीट ऍडिशन नो हीट रिमूव्हल. एरिया वाढले की टेम्परेचर, एक्सपान्शन झाले की टेम्परेचर कमी होतं, बरोबर. याप्रमाणे या प्रॉपर्टी फिक्स केल्या. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस हीट रिमूव्हल ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. हीट रिमूव्हल होतं म्हणजे काय होतं? ज्यावेळी आपण या एअरमधून हीट रिजेक्ट करतो, हीट रिजेक्ट करतो म्हणजे इंटरनल एनर्जी कमी होते आणि इंटरनल एनर्जी कमी झाल्यामुळं पिस्टन हा डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होणार. का मूव्ह होणार डाऊनवर्ड डायरेक्शनला? कारण एअर पार्टिकल कडून फोर्स ऍक्ट होणार आहे पिस्टन वरती आणि तेवढाच इक्वल अँड अपोजिट फोर्स हा पिस्टन कडून ऍक्ट होणार आहे. समजा हा जो म्हणला मी फोर्स ऑफ एअर आणि हा वरचा पिस्टन फोर्स दॅट इज पीएफ, हा एएफ म्हणतो एअर फोर्स आणि हा पीएफ म्हणतो पिस्टन फोर्स. ज्यावेळी दोन्ही फोर्स इक्वल असतील त्यावेळी ही पिस्टनची पोझिशन असणार आहे. आता काय होतंय? एअरचा फोर्स कमी होतोय. का कमी होतोय? कारण हीट रिमूव्ह केल्यामुळं इंटरनल एनर्जी कमी झाली, त्यामुळे एअर फोर्स कमी, त्यामुळे एअर फोर्स कमी झाल्यामुळे पिस्टन फोर्स वाढला आणि त्याच्यामुळे पिस्टन डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतो. त्यामुळं हा एरिया बघा आता काय झाला? एरिया इथं रिड्यूस झाला. या ठिकाणी काय कन्क्लुजन लिहू शकतो मी? एरिया रिड्यूस होतो आणि हीट रिमूव्ह होते, बरोबर. त्याच्यानुसार सांगा हीट रिमूव्हल ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. त्यामुळं मी टेम्परेचर ही प्रॉपर्टी पहिल्यांदा कॉन्स्टंट मेंटेन करतो. बाकीच्या प्रॉपर्टी सांगा आता. एरिया कमी झालेला आहे त्यामुळे प्रेशर काय होणार? वाढणार. व्हॉल्यूम कमी होणार. एंट्रॉपी हीट रिमूव्हलमुळे एंट्रॉपी कमी होणार. लक्षात आलं? त्याच्यानंतर चौथी प्रोसेस आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन. आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन म्हणजे पुन्हा इंटरनल एनर्जी कमी आणि त्याच्यामुळे पिस्टन पुन्हा खाली येणार डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. त्यामुळं या ठिकाणी एअरचं पुन्हा कॉम्प्रेशन होणार. याच्यामध्ये मात्र हीट रिमूव्ह होणार नाही, तरी देखील पिस्टन काय होणार आहे? खाली येणार आहे. यासाठी हे या डायग्रामचं कन्क्लुजन आहे. आता या डायग्रामचं कन्क्लुजन एरिया पुन्हा कमी होतोय, नो हीट ऍड आणि नो हीट रिमूव्ह. हीट ऍड होत नाही, हीट रिमूव्ह होत नाही, तरी पण पिस्टन डाऊनवर्ड डायरेक्शनला येतो आणि एरिया कमी होतो. तर यासाठी कन्क्लुजन लिहितो मी. कॉन्स्टंट काय राहील? आयसेंट्रॉपिक याचा अर्थ एंट्रॉपी कशी राहील? कॉन्स्टंट. आता बघा एरिया कमी झाला म्हणजे प्रेशर काय होणार? वाढणार. व्हॉल्यूम काय होणार? कमी होणार. टेम्परेचर काय? कॉम्प्रेशनमुळे टेम्परेचर नेहमी वाढत असतं. अशा पद्धतीनं PVTS
डायग्रामसाठी लागणाऱ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या वाढतात किंवा कमी होतात हे आपण फाइंड आउट करू शकता. आता यानुसार पीव्ही आणि टीएस डायग्राम ड्रॉ करू. या ज्या प्रॉपर्टीज आहेत या प्रॉपर्टीजचा उपयोग करून आपण पीव्हीटीएस डायग्राम ड्रॉ करूया. प्रेशर, व्हॉल्यूम, आणखीन टेम्परेचर, एंट्रोपी. पहिला पॉइंट घेतो मी, पॉइंट नंबर 1, की ज्या पॉइंट नंबर 1 ला प्रेशर असेल P1, व्हॉल्यूम असेल V1, टेम्परेचर असेल पॉइंट नंबर 1 चा T1, एंट्रोपी असेल S1. ठीक आहे. आता इथं या प्रॉपर्टी प्रमाणे आपण प्रोसेस 1 एक एक दाखवत जाऊ. पहिली प्रोसेस कोणती? हीट ॲडिशन. आणि हीट ॲडिशन प्रोसेस मध्ये काय झालेलं आहे बघा. पहिली प्रोसेस हीट ॲडिशन. हीट ॲडिशन प्रोसेस मध्ये प्रेशर कमी झालंय आणि व्हॉल्यूम वाढलेला आहे. त्यामुळे हा ग्राफ असा येईल का बघा, 1 to 2. प्रेशर डिक्रीजेस अँड व्हॉल्यूम इन्क्रीजेस, 1 to 2. प्रेशर डिक्रीजेस फ्रॉम, कुठून कुठे डिक्रीज झालं बघा प्रेशर. प्रेशर डिक्रीजेस फ्रॉम P1 to P2, कमी झाले काय बघा. व्हॉल्यूम इन्क्रीजेस फ्रॉम V1 to V2. ठीक आहे. आता टीएस डायग्राम बघा. टेम्परेचर कॉन्स्टंट आणि एंट्रोपी वाढणार आहे. टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट, दॅट इज T1 to T2 and entropy increases. त्यामुळं असं येईल का बघा. टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट, दॅट इज T1 is equals to T2 and entropy increases from S1 to S2. या पद्धतीनं पहिली प्रोसेस आपण रिप्रेझेंट केलेली आहे. आता दुसरी प्रोसेस बघा कोणती, आयसेंट्रॉपिक एक्सपान्शन. काय होते बघा, प्रेशर पुन्हा कमी आणि व्हॉल्यूम पुन्हा वाढणार आहे. पुन्हा प्रेशर डिक्रीजेस फ्रॉम P2 to P3 and volume increases from V2 to V3. प्रोसेस 2-3. त्याच्यानंतर टीएस मध्ये चेक करा काय होतंय. टीएस मध्ये टेम्परेचर कमी आणि एंट्रोपी कॉन्स्टंट. टेम्परेचर डिक्रीजेस फ्रॉम T2 to T3 and entropy remains constant, that is S2 is equals to S3. त्याप्रमाणे 2 to 3 हा ग्राफ येतो. पुढची प्रोसेस पुन्हा हीट रिमूव्हल ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. प्रेशर वाढतोय, व्हॉल्यूम कमी होतोय. प्रेशर increases from P3 to P4. Pressure increases from P3 to P4. Volume decreases from V3 to V4. TS मध्ये बघा काय होते बदल. टेम्परेचर कॉन्स्टंट, आणखीन एंट्रोपी कमी. टेम्परेचर remains constant and entropy decreases. त्यामुळे हा 3 to 4 असा ग्राफ येईल. त्याच्यात काय दिसतंय, टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट, दॅट इज T3 is equals to T4 and entropy decreases from S3 to S4. पुढची प्रोसेस अगेन प्रेशर इन्क्रीज, व्हॉल्यूम डिक्रीज. त्यामुळं प्रेशर इन्क्रीज आणि व्हॉल्यूम डिक्रीज म्हणजे शेवटचे हे दोन्ही पॉइंट पुन्हा जोडायचे. प्रेशर इन्क्रीजेस फ्रॉम P4 to P1
व्हॉल्यूम डिक्रीजेस फ्रॉम V4 टू V1. इथं टेम्परेचर increases from T4 to T1 and entropy remains constant, that is S1 is equals to S4. या पद्धतीनं PVTS डायग्राम ही आपण ड्रॉ करू शकतो. आता याच्यामध्ये हा जो एरिया मिळतोय कोणता PV डायग्रामच्या अंडर असणारा हा एरिया रिप्रेझेंट करतो वर्क ऑब्टेन W. आणि हा जो TS मधला एरिया आहे हा एरिया रिप्रेझेंट करतो हीट ट्रान्सफर किंवा हीट किती आपण ऍड केली हा एरिया TS मधला एरिया रिप्रेझेंट होतो. आणि PV डायग्राम मधील एरिया काय रिप्रेझेंट करतो वर्क ऑब्टेन, किती वर्क आपल्याला मिळालं तो एरिया तो रिप्रेझेंट करत असतो. आता याच्यानंतर आपल्याला शोधायचा आहे तिसरा पार्ट. पहिल्या पार्ट मध्ये आपण काय केलं सायकल मधील प्रोसेसची नावं सांगितली. त्याच्यानंतर दुसऱ्या पार्ट मध्ये आपण काय केलं PVTS डायग्राम ड्रॉ केली. आता आपल्याला तिसऱ्या पार्ट मध्ये शोधायचं आहे ते म्हणजे इफिशियन्सी. Efficiency means what? Efficiency is equals to output divided by input. या कार्नोट सायकलचं आउटपुट काय तर कार्नोट सायकलचं आउटपुट असं आहे वर्क डेव्हलप करणे आणि त्याच्यासाठी इनपुट काय देतो आपण सप्लाय हीट दॅट इज QS. आता हे जे कार्नोट सायकल आहे म्हणजे IC इंजिन म्हणजे हीट इंजिन. याचा एक बेसिक कन्सेप्ट आपण थर्मल मध्ये असा बघितलेला. हीट इंजिनला सपोज QS एवढी जर आपण हीट सप्लाय करत असाल तर त्यातील काही अमाऊंटचं कन्वर्जन वर्क मध्ये होत असतं आणि राहिलेल्या अमाऊंटची जी हीट आहे ती नेहमी रिजेक्ट होत असते. म्हणजे 100% इफिशियन्सी पॉसिबल नाहीये. समजा QS आहे 70 जूल तर त्यातील सपोज 40 जूलचं वर्क कन्वर्ट झालं तर 30 जूल एवढी हीट नेहमी काय होत असते रिजेक्ट होत असते. तर याच्यानुसार आपण एक इक्वेशन त्या ठिकाणी मांडलेलं होतं ते म्हणजे सप्लाय हीट म्हणजे ऑब्टेन वर्क प्लस रिजेक्टेड हीट. देअरफॉर वर्क इज इक्वल टू व्हॉट सप्लाय हीट मायनस रिजेक्ट हीट. W साठी एक इक्वेशन आपल्याला या पद्धतीनं मिळालेलं. Put this equation in efficiency equation. Therefore, it becomes supply heat minus rejected heat divided by supply heat. या फॉर्म्युलाने आपण शोधू शकणार आहे इफिशियन्सी ऑफ कार्नोट सायकल. आता जर मला इफिशियन्सी शोधायची असेल तर मला काय शोधलं पाहिजे एक QS ची व्हॅल्यू शोधली पाहिजे आणि त्याच्यानंतर QR ची व्हॅल्यू देखील शोधली पाहिजे. या दोन व्हॅल्यू जर मिळाल्या तर आपल्याला इफिशियन्सी शोधता येतील. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण शोधूया QS. सप्लाय हीट कोणत्या प्रोसेस मध्ये झाले रे सप्लाय हीट कोणत्या प्रोसेस मध्ये झालेली आहे 1 to 2. त्यामुळं QS जो मिळणार तो कोणत्या प्रोसेसला मिळणार आपल्याला 1 to 2 ला मिळणार. ठीक आहे. आता फक्त आणि फक्त आपण 1 to 2 या प्रोसेस मध्ये कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. आता आपल्याला हीटच्या रिलेटेड पार्ट पाहिजे म्हणजे कोणत्या डायग्राम मध्ये मिळणार TS. वर्कच्या रिलेटेड पाहिजे असेल तर कुठे मिळणार PV मध्ये. तर आता आपण TS मध्ये लक्ष द्यायचं आहे आणि कुठे लक्ष द्यायचं फक्त 1 आणि 2 मध्ये लक्ष द्यायचं. ठीक आहे. सप्लाय हीट कशी शोधायची फॉर्म्युला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे त्याचा. दोन फॉर्म्युला आपण वापरतो हीट शोधण्यासाठी. त्याच्यामध्ये पहिला फॉर्म्युला आहे तो मी इकडे लिहितो थोडस. हीट ऍड झालेली म्हणजे सप्लाय झालेली कशी शोधायची तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे एक आपल्याकडं मास इंटू स्पेसिफिक हीट इंटू टेम्परेचर डिफरन्स हा एक फॉर्म्युला आहे. आणि दुसरा फॉर्म्युला आहे सप्लाय हीट इज इक्वल्स टू टेम्परेचर इंटू एंट्रॉपी डिफरन्स. असे दोन फॉर्म्युले आहेत. आता पहिला फॉर्म्युला कधी वापरायचा बघा ज्यावेळी हीट ॲडिशन ॲट कॉन्स्टंट प्रेशर आणि हीट ॲडिशन ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम झालेली असेल त्यावेळी हा पहिला फॉर्म्युला वापरायचा. म्हणजे काय येईल बघा ज्यावेळी हीट ॲडिशन ॲट कॉन्स्टंट प्रेशर असेल त्यावेळी फॉर्म्युला काय येईल मास इंटू स्पेसिफिक हीट त्यावेळी काय येईल कॉन्स्टंट प्रेशरमुळे CP इंटू चेंज इन टेम्परेचर. हा येईल फॉर्म्युला हीट ॲडिशन ॲट
कॉन्स्टंट प्रेशर. त्याच्यानंतर ज्यावेळी हीट ॲडिशन ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूममध्ये असेल त्यावेळी हा फॉर्म्युला कसा वापरणार मी, मास इंटू स्पेसिफिक हीट इथे घेणार CV इंटू चेंज इन टेम्परेचर. लक्षात आलं. आता ज्यावेळी हीट ॲडिशन ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर असेल त्यावेळी मात्र फॉर्म्युला कोणता वापरणार आपण, टेम्परेचर इंटू एंट्रॉपी डिफरन्स. आता या केसमध्ये हीट ॲडिशन कोणत्या पॅरामीटरनी झालेले आहे, कॉन्स्टंट टेम्परेचर. त्यामुळं QS शोधण्यासाठी फॉर्म्युला कोणता वापरणार मी, टेम्परेचर इंटू एंट्रॉपी डिफरन्स. आणि हा एंट्रॉपी डिफरन्स कुठला घेणार, प्रोसेस 1 to 2 मधला. ठीक आहे. त्याच्यानुसार आपण हा फॉर्म्युला तयार करू. तर टेम्परेचर कुठलं घ्यायचं आहे, सगळं 1 to 2 मधलं. इथं बघा टेम्परेचर T1 इज इक्वल टू T2 आहे, त्यामुळे T1 पण घेऊ शकता किंवा T2 पण घेऊ शकता. मी इथं घेतो T1 इंटू DS म्हणजे काय, चेंज इन एंट्रॉपी. चेंज इन एंट्रॉपी म्हणजे काय, हायर एंट्रॉपी मायनस लोअर एंट्रॉपी. 1 आणि 2 मधली हायर एंट्रॉपी कोणती आहे, S2. लोअर एंट्रॉपी कोणती आहे, S1. त्यामुळे फॉर्म्युला येईल S2 मायनस S1 दॅट इज QS 1 to 2. ठीक आहे. या फॉर्म्युल्याने आपण शोधला QS. ठीक आहे. आता शोधायचं आपल्याला QR. QR म्हणजे हीट रिजेक्ट. कुठं झाले रे हीट रिजेक्ट, 3 आणि 4 मध्ये, प्रोसेस 3 and 4. आता लक्ष द्यायचं 3 आणि 4 ला फक्त, प्रोसेस 3 and 4. हीट ऍड होऊ दे किंवा हीट रिजेक्ट होऊ दे, फॉर्म्युला सेम. कोणता, टेम्परेचर कॉन्स्टंट असताना टेम्परेचर इंटू DS. DS कुठला घेणार, 3 आणि 4 मधला. मला सांगा आता काय येईल, 3 आणि 4, T3 इज इक्वल टू T4 आहे, त्यामुळे मी इथं घेतो T3 इंटू ब्रॅकेट. DS सांगा, हायर कोणता आहे, S3 3 आणि 4 मधला, आणि लोअर कोणता आहे, S4, त्यामुळे येईल S3 मायनस S4 दॅट इज QR. आता या QR लाच आणखीन आपण सिम्प्लिफाय करू शकतो. काय करू शकतो बघा, S3 म्हणजेच S2 आहे का बघा इथं, आहे का. त्यामुळं या ठिकाणी पुट इन्स्टेड ऑफ S3 S2. S3 च्या ऐवजी मी काय टाकलं, S2. त्यानंतर S4 म्हणजेच S1 आहे का बघा, त्यामुळं S4 च्या ऐवजी मी इथं इन्सर्ट केलं S1 आणि इथं पुढे रिझन लिहा, S3 इज इक्वल्स टू S2 अँड S4 इज इक्वल्स टू S1. त्यामुळं फायनली मला हा QR चा फॉर्म्युला देखील मिळालेला आहे किंवा व्हॅल्यू मिळालेली आहे, QR 3-4. पुट दीज व्हॅल्यूज इन इक्वेशन. आता इक्वेशन मध्ये इन्सर्ट करा. सपोज याला म्हटलं मी इक्वेशन नंबर 1 मध्ये इक्वेशन करा. काय येईल बघा आता, इफिशियन्सी इज इक्वल टू सप्लाय हीट काय आहे, T1 इंटू ब्रॅकेट S2 मायनस S1 मायनस T3 QR ची व्हॅल्यू S2 मायनस S1 डिवायडेड बाय सप्लाय हीट T1 इंटू ब्रॅकेट S2 मायनस S1. आता याच्यातलं कॉमन टर्म बाजूला काढा. काय येईल, T1 मायनस T3 इंटू ब्रॅकेट S2 मायनस S1. बरोबर आहे का, ही कॉमन टर्म बाजूला काढली. डिवायडेड बाय T1 इंटू ब्रॅकेट S2 मायनस S1. आता ही S2 मायनस S1 कॅन्सल झाली आणि फायनली शिल्लक काय राहिली, T1 मायनस T3 डिवायडेड बाय T1. या फॉर्म्युल्यानं आपण इफिशियन्सी फाइंड आउट करू शकतो कार्नोट सायकल. बरोबर. आता इथं आणखीन एक सिम्प्लिफाय आपण याच्यामध्ये चेंज करू शकतो. T1 आणि T3 म्हणजे काय बघा. T1 इथं बघा TS डायग्रामवरून T1 इज इक्वल टू T2 आहे आणि खाली T3 म्हणजेच T4 आहे. बरोबर. दोन टेम्परेचर मिळाले. हे दोन टेम्परेचर मधील T1 आणि T2 म्हणजे हायर टेम्परेचर आहे. पूर्ण जी सायकल आहे 1 2 3 4 या पूर्ण सायकल मधील T1 आणि T2 कसलं टेम्परेचर आहे, हायर, म्हणून याला मी म्हणू शकतो TH. त्यानंतर T3 आणि T4 पूर्ण सायकल मधलं लोअर टेम्परेचर आहे, म्हणून याला म्हणू शकतो मी TL. देअरफॉर इन्सर्ट T1 च्या ऐवजी मी काय टाकणार इथं, T1 च्या ऐवजी हायर टेम्परेचर TH मायनस TL लोअर टेम्परेचर डिवायडेड बाय हायर टेम्परेचर. या फॉर्म्युल्यानं आपण शोधू शकता कार्नोट सायकल इफिशियन्सी.
पूर्ण सायकलमधले हायर टेम्परेचर मायनस पूर्ण सायकलमधील लोअर टेम्परेचर डिवायडेड बाय पूर्ण सायकलमधील हायर टेम्परेचर. या फॉर्म्युल्यानं आपण कार्नोट सायकलची इफिशियन्सी शोधू शकता. लक्षात आलं? अशा पद्धतीनं सायकल स्टडी करायचं म्हणजे सायकलचं आपण 3 पार्टमध्ये डिव्हायडेशन करून स्टडी केला. त्याच्यामध्ये पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला सिंपल कोणत्या प्रोसेस आहेत त्या सांगितल्या, त्याप्रमाणे आपण त्या प्रोसेसची माहिती घेतली. नंतर PVTS डायग्रॅम तयार केली. PVTS डायग्रॅम तयार केल्यानंतर त्या ड्रॉ केल्या. PVTS डायग्रॅम ड्रॉ केल्यानंतर आपण फाइंड आउट केलं तिसऱ्या टप्प्यामध्ये इफिशियन्सी. ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढची सायकल स्टडी करू.